ठेवलेलं आहे. संध्याकाळी जास्त लोड नको म्हणून. आणि हे सगळं झाल्यानंतर पोरांना थोडंसं खाली घेऊन गेलेलं आहे खेळायला म्हणून. हे थोडंसं खाली 1 अर्धा तासभर खेळलेलं आहे. हे बघू शकता आमची सोसायटी आहे, तर हे खेळण्यासाठी भरपूर काही आहे इथं. तर हे सगळं पोरं एन्जॉय करत आहेत. तर तुम्ही बघू शकता असं चांगलं ह्यांचं खेळण्याचं इथं खाली त्यांचा टाईम निघून जातो. आणि संध्याकाळ थोडंसं खेळले की त्यांना फ्रेश पण होतो. आणि स्कूलवरनं आल्यावर हे सगळं खेळले की जरा चांगलं वाटतं. संध्याकाळचं जे काही मी पावभाजी शिजून घेतलं होतं त्याला चांगलं गोटून घेतलेलं आहे. आणि पावभाजीसाठी 1 टमॅटो, कांदा चांगलं 2-3 कांदे टमॅटो चांगलं चिरून चांगलं फोडणी मारून घेतलेली आहे. आणि तुम्ही पावभाजीची डिटेल रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. तिथं डिटेल रेसिपी मी टाकलेली आहे, तर तिथं बघू शकता. तर अशा प्रकारे पावभाजी रेडी झालेली आहे. ते थोडंसं शिजल्यानंतर थोडंसं एक बटर टाकलेलं आहे. आणि इकडं साईडला मी तवा गरम करून करायला ठेवलेलं आहे. आणि तर लादी पावभाजी म्हणलं की विदाऊट पाव आपलं पावभाजीचं खाण्याचं मनच होत नाही. त्यामुळे मी इथं फ्रेश लादी पाव आणलं संध्याकाळी. आणि पाव चांगलं बटर लावून दोन्ही साईडला खरपूस भाजून घेतलं होतं. तर तुम्ही बघू शकता गरमागरम पाव आणि भाजी तर रेडीच होती. आणि कांदा, कोथिंबीर आणि